नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. दिसायला आकर्षक, खुसखुशीत, चविष्ट आणि पौष्टिक अशा पालक पुऱ्या आज मी बनवून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी इथे मी एक जुडी पालक व त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एका पातेल्यात पालक घेऊन त्यात एकदम थोडेसे पाणी टाकून 2 ते 3 मिनिटे शिजवायचे आहे. 2 ते 3 मिनिटे शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. एकदम थंड झाल्यानंतर शिजवलेला पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्यायचा आहे. एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. बघा, त्याचा हिरवा रंगसुद्धा टिकून आहे, त्यासाठी जास्त वेळ पालक शिजू द्यायचा नाही. आता यामध्ये अर्धा लिंबूचा रस टाकलेला आहे. लिंबू टाकल्यामुळे पालकामधील आयर्न आपल्या रक्तात शोषून घेतले जाते. आता एका परातीमध्ये मी 4 वाट्या गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी चण्याचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये मी काही कोरडे मसाले टाकत आहे. 2 चमचे तीळ, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद. हे सर्व साहित्य मी ह्या पिठामध्ये टाकत आहे. त्याचबरोबर एक वाटण करून घेत आहे हिरवी मिरची आणि लसूण. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. आता हे मिश्रण बारीक करण्यासाठी मी एक्स्ट्रा पाण्याचा वापर नाही करणार. जे आपण पालक बारीक केलेला आहे तोच यामध्ये मी थोडासा टाकून हे वाटण मी एकदम बारीक करून घेणार आहे. पहा, मिरची आणि लसूण एकदम बारीक झालेला आहे. एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत, त्यामुळे ते एकदम बारीक झालं पाहिजे. आता हे सर्व कोरडे मसाले मी पिठामध्ये एकत्र करत आहे. त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तेलाचे मोहन टाकायचे आहे. थंडच तेलाचे टाकायचे आहे. आता हे तेलसुद्धा आपल्याला पिठाला चांगले चोळून घ्यायचे आहे. त्यामुळे पुरीचा खुसखुशीतपणा जरा वाढतो. अशा प्रकारे तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचे आहे. आता यामध्ये हे सर्व बारीक केलेलं वाटण टाकायचे आहे. मिरची लसणाचे वाटण, त्याचबरोबर हे पालक आणि कोथिंबीरचे वाटण मी त्यामध्ये टाकत आहे. दोन्ही भांडी मिक्सरची पुसून घेतलेली आहे. त्यामध्ये अजिबात एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे पीठ मळताना आपल्याला जसं पीठ लागेल तसं वरून घ्यायचं आहे आणि एकदम घट्ट गोळा तयार करायचा आहे. पुऱ्यांसाठी नेहमी घट्ट पीठ मळून घ्यावे. आता त्यावरती थोडंसं तेल टाकून मी हा गोळा पुन्हा एकदा मळून घेत आहे. एका डब्यात ठेवून आपल्याला आता पुऱ्या बनवायची तयारी करायची आहे. हे पीठ भिजत ठेवायची गरज नसते. आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला पुरी लाटायची आहे. मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. पातळ पुरी लाटून घ्यायची आहे. सर्वप्रथम तेल गरम झाले की नाही ते चेक करूया. तेल चांगले गरम झालेले आहे. त्यामध्ये पुरी सोडायची आहे. पुरी अशी झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला उलटत राहायची आहे. मोठ्या गॅसवरच सुरुवातीला पुरी भाजायची आहे. जर तेल जास्त तापले असेल तर गॅस कमी करायचा. अशा प्रकारे तेल नितळून आपण पहिली पुरी काढलेली आहे. आता दुसरी पुरीसुद्धा आपण अशाच प्रकारे करायची आहे. पुरी टाकल्याबरोबर गॅस मोठा करायचा आणि पुरी काढताना आपण गॅस बारीक करायचा. असं सर्व पुऱ्या करताना करायच्या आहे आणि दोन्ही बाजूनी पुऱ्या चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. छान पुऱ्या, प्रत्येक पुरी आपली टम्म फुगत चाललेली आहे. मस्तपैकी पुऱ्या तयार होत आहेत. गरम गरम या पुऱ्या अशाच खायला छान लागतात. तुम्ही दह्याबरोबर, लोण्याबरोबर, चटणीबरोबर, कोणत्याही सॉसबरोबर या पुऱ्या खाऊ शकता. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.